पहिलं इक्वेशन कसं फॉर्म केलं, टोटल डिस्टन्स घेतलं आणि त्याचं पहिलं इक्वेशन. मग आता सेकंड इक्वेशनला काय घेऊ आपण, टोटल टाइम T1 प्लस T2 इक्वल टू 5 असं घेऊ. T1 काय आहे, बसनी किती टाइम लागला त्याला आणि एरोप्लेननी किती टाइम. जर तुम्ही म्हणला टोटल टाइम 5 हवर तर बसनी 2.5 तास आणि एरोप्लेननी 2.5 तास. तसं नाही येते 5 तास. आता आपल्याला इथं फॉर्म्युला आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे बघा, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला आहे, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्सची स्पेलिंग बघून घ्या एकदा, पण फॉर्म्युला आहे स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला टाइम काढायचा आहे. सो टाइमचा फॉर्म्युला काय येणार बघा, हे इकडे जाणार. टाइम इक्वल टू काय येणार, डिस्टन्स अपॉन स्पीड. हा टाइमचा फॉर्म्युला येणार. काय, डिस्टन्स अपॉन स्पीड हा टाइमचा फॉर्म्युला येणार. आता जर कधी बसनी किती टाइम लागला आणि एरोप्लेननी आपल्याला किती टाइम लागला हे काढलं आपण तर झालं. कारण की टाइम काढायला काय लागतं आपल्याला, डिस्टन्स आणि स्पीड. आपल्याकडे डिस्टन्स पण आहे स्पीड पण आहे. चला सर T1 घेऊ आपण, T1 बाय बस, म्हणजे T1 हे बस साठी घेऊ. तो टाइम इक्वल टू काय, डिस्टन्स. याचा डिस्टन्स किती बसने ट्रॅव्हल केलेलं, x किलोमीटर. x किलोमीटर आणि किती स्पीड आहे, 60 किलोमीटर पर आवर. सो 60 किलोमीटर पर आवर म्हणजे टाइम किती लागणार बसने, त्याला x अपॉन 60 टाइम लागणार आहे बसने. सो T2 घ्या बाय एरोप्लेन T2 बाय एरोप्लेन. एरोप्लेनचं डिस्टन्स किती आहे, y किलोमीटर आणि स्पीड आहे 700 आणि हा टाइम आवर मध्ये आहे. सो